नमस्कार मित्रांनो, मी विपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। जर तुम्ही आपल्या ब्लॉगिंगकडे जर लक्ष दिलं असन तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईन बाई की मी गावात जर असलो ना तर ब्लॉगिंगची स्टार्ट करतो, म्हणजे ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करतो। अमरावतीत असलो ना की होतच नाही यार। बट आता मी असा विचार करून राहिलो की आपल्या यूट्यूबवर जे आहे 3 लाख फॉलोअर सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे, म्हणजे होणार आहे। हा व्हिडिओ पडायच्या आधी मी तर म्हणतो व्हायला पाहिजे। काहीतरी 400 की 500 सबस्क्रायबर बाकी आहे। सो प्लीज नसन झाले म्हणजे तर करून टाका, व्हिडिओ उद्या येणार आहे। आणि माझा असा विचार चालू आहे की एक आयफोन आणखी घेऊन टाकावं। कायच्यासाठी तर स्पेशल ब्लॉगसाठी, कारण की भाई एक गोष्ट आता मॅनेज होऊन नाही राहिली आहे। एक आयफोन घ्या लागन तर एक पोरगा पण मला शोधा लागन शूटसाठी ब्लॉगिंगच्या, कारण की माझ्या जर डोकं रीलमध्ये असलं तर ब्लॉगिंगमध्ये नाही राहत आणि ब्लॉगिंगमध्ये नसलं तर मग रीलमध्ये नाही राहत। आणि सोबतच जे आहे भाई आपल्या ब्लॉग्स आता असं चालत जाईल की त्याला कोणते बॅकग्राऊंड म्युझिक नाही राहत जाईल। एवढा मेहनत ना भाई, 8-8 घंटे 9-9 घंटे शूट करा, ब्लॉगिंग इथचं कॅप्चर करा तिथचं कॅप्चर करा, आणि छोट्याशा एका कॉपीराईटना पुरीच्या पुरी मेहनत चालली जाते। जर कमर्शियल नसलं ना भाई तर ब्लॉगिंग माणूस करू शकत नाही, कारण की पैशाशिवाय होत नाही काहीच। गाडीत पेट्रोल टाकायला लागते, कुठं खायला चाललो तर त्याला बिल द्यायला लागते। असं बिलकुल नाही आहे की भाई जिथं आम्ही चाललो खायला तिथं फुकटाचं भेटून राहिलं। कुठं कुठं भेटते, बट प्रत्येक ठिकाणी भेटते असं नाही आहे, आणि ते चांगलं नाही वाटत। दादा द्या नाही, चांगलं नाही वाटत यार ते। भलेही आम्ही ब्लॉगर आहे बट आम्ही माणूस आहे, आम्हाला थोडीशी इज्जत आहे, तर ते थोडंसं असं वेगळंच वाटते। ते एकदम माणुसकीच्या धर्माच्या विरोधात वाटते की दादा व्हिडिओ बनवतो द्या, नाही ते चांगलं नाही वाटत। सो या गोष्टीसाठी जे आहे कमर्शियली चांगलं पाहिजे, म्हणून आपल्या व्हिडिओला आपण बॅकग्राऊंड म्युझिक यूज नाही करणार आहे, कारण की त्यामुळे कॉपीराईट लागते। इथं नाही लागली तर फेसबुकवर लागते, फेसबुकवर नाही लागली तर यूट्यूबवर लागते। सो आज तुम्हाला टायटलवरून किंवा थंबनेलवरून समजलं असं व्हिडिओ कायचे रिलेटेड आहे। मी पण खूप एक्साइटेड आहे आणि आजच्या व्हिडिओसाठी। सो मी पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओत तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। 2 मिनिटं कंटिन्यू बोललो भाई, हेड्स ऑफ मी। लय दिवसानंतर घरचा नाश्ता भेटला आपल्याला। उपमा आहे हा, दही आणि हे पिठाचे धापडे, हे तळले आहे। तसे भाजून चांगली लागते पण हे तळले आज। तर भाई आता माझा नाश्ता झाला आणि आजचा प्लॅन असा आहे की मी आता इथून चाललो आहे नांदगाव पेठले रामनवमी निमित्त जे आहे सप्ताह आहे, तर तिथं गाथा भजन आहे। आपल्याला भजन गिजन कीर्तन लय आवडते, तुम्हाला माहीतच नसन माहीत तर तुम्हाला आज सांगून राहिलो मी की मला कीर्तन भजन गिजन लय आवडते। सो मी आता भजनात चाललो आणि त्याच्यानंतर मग मी तिथं सांगन तिथून कुठं चाललो तो, आणि काय इथून तर काही सांगता नाही येत मी कुठं जाईन। तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला हरीश महाराजांमुळं एक पुरातन मंदिर पाहायला भेटलं नांदगावातलं। आणि इथं बघा, हो काय तुम्ही या गावचेच आहे का? नाही, यावलीचे। अच्छा, यावलीचे आहे का? अरे माझ्या गावाजवळचेच आहे इथं। आणि इथं संकेत महाराज आहे आणि मस्त इथं भजनाचं आता भजन लागणार आहे, गाथा भजन। आणि हे मंदिरही मी तुम्हाला दाखवतो मस्त थोडा वेळात।
पहा मित्रांनो, आता मी नांदगावच्या बाहेर आलेलो आहे आणि थोडंसं बोलायचं आहे. तिथं मी लाजत होतो थोडंसं बोलासाठी. तर पहा किती सुंदर असं भजन झालं बाई. ज्यांनी गवळण म्हटली त्याचं नाव हरीश महाराज आहे. आणि मला खूप दिवसाची इच्छा होती की बा गाथा भजनात जायचं. आणि तुम्ही पाहिलं असं व्हिडिओत किती मस्त भजन होते. आणि ते मंदिर तर अद्भुत होतं बाई. असं मंदिर आपल्याकडे म्हणजे असं एवढं पुरातन मंदिर मी नाही पाहिलं, जे मठात आहे एकदम. आणि सुंदर असं मंदिर आहे. नांदगाव पेठला जर तुम्ही गेले तर नांदगाव पेठच्या लोकांना तर माहीतच असन, पण बाहेरचे लोक जर असन कोणी त्याला जर इच्छुक असन जायचे तर तिथं विचारा तुम्ही कोणाला माहीत आहे नांदगावात किंवा मंदिर कुठं आहे तर तुम्ही जाऊ शकता. आता जे आहे मी माया पुढच्या कामासाठी निघालो आहे. या इकडे आहे NH6. इकडे मी आता आहे झाडाखाली पाणी प्यासाठी थांबलो होतो. आता निघतो मी. चलो. तर मित्रांनो, आता आलो आहे मी फ्लॅटवर आणि इथं बघू शकता तुम्ही चपलांचं दुकान लागलं आहे मागं. सो आता जे आहे निघणार आहे मी. चेतन भाऊ गाडी घेत आहे तर शोरूमवर निघणार आहे. आणि खूप मोठी अचिव्हमेंट आहे बाई. म्हणजे अमरावतीचे जे क्रिएटर आहे गाड्या घेऊन राहिलेले खतरनाक प्राऊड मुमेंट आहे. आणि त्याच आनंदात त्यांच्या सहभागी होण्याकरिता मी चाललेलो आहे. आणि इथं तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा आधीच देत आहे. बट ब्लॉग करणं माझं कर्तव्य आहे. समुद्र त्यानं जिंकला, त्याच्यातलं 2-3 थेंब जर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मला भेटत असतात तर लई मोठी गोष्ट आहे. काय बोलतो यार मी, मला समजत नाही. ठीक आहे, चला आपण पुढे ब्लॉग करू. मित्रांनो, आता आहे मी प्रभात चौकात. आणि रचना, आपल्या बिल्डिंगचं नाव आहे हो रचना प्रभात चौक अमरावती. हा, तर ह्या भाऊली तुम्ही पाहिलं असन, त्या आपल्या व्हिडिओज असते. लय दिवसानं ब्लॉगिंग करू राहिलो. अरे वा, हे मला विसरले. ब्लॉगिंग असतं नाही जाईल तुम्ही. ब्लॉगिंग बंद आहे त्या कारणाच्यानं. तर आज आम्ही चाललो आहे दोघंही जण गड्याच्या गाडीच्या डिलिव्हरीले. त्याच्या आधी तुम्ही पाहून घ्या यायचं साम्राज्य, अमूल साम्राज्य आईस्क्रीमचे डबे पाहून घ्या. ट्रेंड्सच्या खाली आहे बाई मार्केटमध्ये. प्रभात टॉकीजच्या इथं आईस्क्रीम वगैरे खूप राहते. इथं गर्लफ्रेंडसोबत जर यायचं असेल तर याचा अलग मनपसंदा फ्लेवर आहे. कोणता आहे हो एखादा गर्लफ्रेंडच्यासाठी? स्टारबक्स सिग्नेचर आहे ना, 300 रुपयाला सगळ्यात. ते पुण्यात भेटते ते काय असते? मस्तानी भेटत का? मँगो मस्तानी शेक वगैरे. काही दिवसाने याचा रील टाकणार आहे आपण याच्यावर. आता ब्लॉगमध्ये हायलाईट करून देऊन राहिलो आहे आपण. तर ये जा बाई, माझ्या नावाखाली ये जा. डिस्काउंट तर काही आईस्क्रीमच्या दुकानावर डिस्काउंट मागता का आता? कपडे जो काही तर ये जा. खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे. इथचं वातावरण चांगलं आहे. संध्याकाळी तर एकदम हरियाली असते इथं. एकदम पुढे ट्रेन्स आहे वर, तर काही विशेष नाही. चला चलो गड्याच्या गाडीत. बिन काय म्हणते अमरावतीची ऊन? अमरावतीची ऊन 42 डिग्री सेल्सिअस. हा, 40-42. असं नाच काय राजा. काही टिप द्यावर मला माझ्या ऑडियन्सला. माझ्या इंस्टाग्रामची रीच खाली गेली ना. लोक इंस्टाग्रामवर फोन नाही राहिले. युट्यूबवर तर पहिले नाही पाहिजे. एक मिनटं पाय घे काढू दे. बिझी खूप झाले आयुष्यात. हा, आयुष्यात लोक बिझी खूप झाले. लोक जर बिझी झाले तर आपला धंदा डुबते आमचा. लोक बिझी नाही व्हायला पाहिजे. लोक रिकामे राहिले. बिझी होता त्यांनी पाहायला पाहिजे थोडं. लोक व्हिडिओ, चांगले रील्स बघायला पाहिजे आमचे. लोक जर रिकामे राहिले तर आमचा धंदा चालते. खराब वाटत लोकांनी कामात राहता म्हणजे काम करता माझं म्हणणं असं आहे की काम करता लोकांनी चांगले व्हिडिओ बघायला पाहिजे, जसे आम्ही बनवतो. ते आहे म्हणा. एखादा व्हिडिओ चुकते एखादा. पण लॉकडाऊन मध्ये कसे लोक सगळे रिकामे होते. कम चाले मग व्हिडिओ. आता बिझी झाले, कमी चालून राहिले. आणि कॉम्पिटिशन खूप वाढले लोकांना. बाकी लोक पण खूप वाढायला लागले. म्हणजे काय तुमचं मी आवडत नाही. हा, म्हणजे आता कधी कोणाला दुसरं आवडते, कोणाला नाही आवडत. मी लाडका आहे त्यांचा. लाडका आहे. काही असो इकडे आपल्याला कुठे दुसऱ्याले पहा, पण मला पाहिले यांचा. तर पहा, अशी गोष्टी करत आम्ही राजकमल चौकात पोहोचलो. एक व्हिडिओ दुसऱ्याचा पहा, 2 व्हिडिओ आमचे पण बघा. एक पहा, बाकी 10 कोणाचे पहा, एक आमचा पहा. कारण की आम्ही दिवसात एकच व्हिडिओ टाकून भेटलो. एक पहा, बाकी 10 कोणाचे पहा. मित्रांनो पहा, इथं हुंडाईच्या शोरूमला आलो आहे. आणि अरे तूच काढला व्हिडिओ. काय म्हणते वाघमारे? हो वाघमारे काय म्हणते? वाघमारे नाही, वाघ फक्त, ओनली वाघ.
माराची कोणाची ताकद नाही आपल्याला. आणि पहा आज वाघ बंधूकडून हार आहे भाई गाडीले. क्रेटा ग्रँड क्रेटा सेकंड क्रेटा वाघमारी 2 क्रेटा 2 ब्लॅक क्रेटा. तो कलर नव्हता काळा एक आपल्याजवळ, हा म्हणून मग तो ब्लॅक आणि रेड मी घेतो. खरं सांगू काय गोष्ट, ब्लू तुम्ही घ्या. हा हारचं वजन भाऊचं वजन सेम आहे. भाऊ दाखवून द्या. काय म्हणते तू? किती दिवस झाले जेवला नाही? येतो काय मी उचलून दाखव बरं त्या किती दिवस झाले मुठीत जेवला मध्ये. नाही? मी जेवलो तुला तर नाही. पहिलेच माहित असं मी 1 घंटा पहिले 1 घंट्यापासून जेवलो. हाँ वही मी डायरेक्ट ते लाल कपडा टाकल्यावरच गाडी दाखवतो. तो भाई कैसा लग रहा है? छान वाटलं मी म्हटलं सरप्राईज ठेवा, म्हटलं की बा लोकल नाही सांगावं गाडी, पण गाडी तर समजेलच राही नाही. पण असं होऊ शकतं ना, आपण जर गाडी नाही दाखवली लोक पाहिजे बघ. नाही कोणती, आपण त्याच्यावर कापडात दाखवलं ना, कपडा दाखवला. तो वाला फोटो टाकू. तर तुम्ही गेस करू शकता आतापर्यंत गाडी कोणती असेल बा, कारण की मी थंबनेल तर ते ब्लूवाला टाकणार आहे. सो आणि कसं वाटत आहे? छान आहे. स्वप्न लहानपणीपासून माझं पूर्ण व्हायला गड्यानं गाडी आतापर्यंत कोण नाही घेतली, कारण की मला गाडी शिकायची नव्हती. आता मला शिकायची इच्छा झाली, गाडी घेतली आता. ह्या म्हणे गाडी मला चालवायची आहे. म्हटलं पहिले शिक बा, शिकल्यानंतर आपण मला कोणी गाडीच नाही द्यायचं. मग यामुळे मी दिन म्हणे गाडी. शिकायचं सर्टिफिकेट पाहिजे मला पहिले तुझं हाती. माझ्याजवळ प्रूफ आहे, एक व्हिडिओ आहे माझ्यावर गाडी चालवला. तो सरळ तर कोणी चालू तरी सरळ चालवून ना मी. सरळ तर आडी थोडी थोडी ना चालवणार आहे ना रे बा. सिद्धांत गाडी कोणाला देत असते जो सरळ चालवते, आडी थोडी चालवते. याचं 3 दिवसापासून जेवलाच नाही पार्टीच्या ना. 3 दिवस नाही 1 घंट्यापासून जेवलो नाही. आणि शुभम दादाला माहिती माझ्याजवळ लायसन नाही आहे. म्हणतो आप काय लायसन सगळे जोडा आहे. लायसन नसले मी आहे ना ड्रायव्हर. नाही हो, मला शिकायचे. माया विषय माया गाडी चालवतो. शिकतं का नाही का? अरे नवीन गाडी शिकतो. माझ्यासाठी तर गाडी घेतली नागपूरला जातो ना मी, तसा आहे प्रमोशन मारायला. शिकणं होते गाडी वाचवून नाही का? असं सरळ सरळच तिकडे त्या कॉलमेश्वरच्या फाट्याला गाडी लावून देते, तिथून जात नाही ऑटोनं. चालत नाही तसं. पोटी कॉलेजच्या त्या गेटपर्यंत चालवतो चुपचाप त्या जगात नाग्यापासून. तर मित्रांनो बघा, गाडीवर एकदम फडकं चढलेलं आहे आणि फोटोशूट चालू आहे इथं. ते तेवढं झाडून टाकतो आता जाताना. मित्रांनो पहा, खतरनाक अशी क्रेटा आहे भाई. हे काही दिवसांना मी कार ब्लॉगिंग चालू करणार आहे. थँक्स. आणि इथं जे आहे पहिला माणूस बसणारा मी आहे. चाबी कुठे? याचा गिअर मागं पुढं असायचं ना, तर गिअर मागं पुढं असते काय? सेफ्टी वगैरे आहे का गाडीला? 6 एअरबॅग आहे. 6 एअरबॅग्स आहे याला. आणि पहा तुम्ही इथून तर इथपर्यंत पूर्ण स्क्रीन आहे, डिजिटल मीटर आहे. त्यासाठी सेफ्टी नाही आहे. ज्याला चालवता नाही समज तुझ्यासारखे त्याला सेफ्टी नाही. चावी तर देऊन पाय. शोरूम वाले म्हणून असा ड्रायव्हर मी पण बघितला नाही. तर मस्त बाई खतरनाक गाडी आहे हे. आता तर माझ्या तर बेडरूम बनणार आहे ही गाडी काही दिवसानं, म्हणजे मी इथंच पडला रात जाईन. बहुत बढिया. तर मित्रांनो पहा, क्रेटाची बारात निघाली आता. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन चेतन भाऊ, तुम्ही पण म्हणून द्या ब्लॉगमध्ये. अभिनंदन चेतू किंग चेतन डोके यासारखे ऑफ अमरावती. तुम्ही इकडे या, सलमान खानले काही निघाला पाहिजे.